बहिरमची जत्रा येणाऱ्या 20 डिसेंबर पासून सुरू होत आहे। या जत्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे शंकरपट। येणाऱ्या 21 जानेवारी पासून येथे शंकरपटाची सुरुवात होणार आहे। 3 दिवस या स्पर्धा चालणार आहेत। त्या शंकरपटाचा शेतकरी सराव करत आहेत। पट ही बहिरमला सुरू होणार आहे। येणाऱ्या 20 डिसेंबर पासून बहिरमची ही जत्रा सुरू होत आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत ज्यांचे पट आहेत, जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे आणि कशी काय यावेळेस आयोजन आहे। शंकरपटाचं आयोजन 21, 22, 23 जानेवारी 3 दिवसाचा पट राहते आणि 9 ते 10 लाख रुपयाची जंगी लूट। यात क पट म्हणजे लहान गुऱ्या नवीन चालू असण्यासाठी लहान पट असते आणि जे मोठे बैल आहे नामांकित त्यांच्यासाठी जनरल पट। किती अंतर गाठावं लागते, किती मिनिटं सेकंद काय असेल? यात 300 जवळपास 300 ते 350 फूटाचं अंतर आहे। जो कमी सेकंदमध्ये गाठन त्याचा प्रथम पारिक होतो। माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, मला असं वाटते की 288 आमदारामध्ये महाराष्ट्रातला एकमात्र आमदार आहे जे पट चालवते ते बच्चूभाऊ कडू होते आणि ते सुद्धा सामील व्हायचे। हो, त्यांच्याकडूनही बक्षीस राहते। हो, त्यांच्याचकडून पूर्ण पट त्यांचाच पट राहते। हे आयोजित बच्चूभाऊ कडू यांच्याकडूनच असते। याही वर्षी त्यांच्याचकडून आहे। एकूणच आपल्याला काय वाटते की जे शंकरपट जो खेळ आहे त्याला कुठंतरी शासनाने मदत करायला पाहिजे। तुम्ही लोकांना तुम्हाला ज्या प्रकारे तुम्ही त्यांना तयार करतात, बैलांना त्याचे पालन पोषण करतात, त्यासाठी सुद्धा मदत कुठंतरी व्हायला पाहिजे असं वाटते। हो, मदत व्हायला पाहिजे। जसा विमा आहे, पीक विमा, हो नाही जसा बैलांचा विमा, कर्ज बैल आणि तालुकास्तरीय एखादं मैदान, तालुकास्तरीय एखादं मैदान, जसं प्रो कबड्डी आहे तसं हे प्रो बैलगाडा शर्यत व्हायला पाहिजे। याला मंजुरी भेटायला पाहिजे। ज्या प्रकारे प्रो कबड्डी आहे त्या प्रकारची इथं मागणी आहे की प्रो बैलांची शर्यत शंकरपटला सुद्धा मान्यता शासनाने द्यावी आणि शासनाने कुठेतरी या शेतकऱ्यांचा विचार करायचा की जे बैल 4 लिटर राजीव दूध कशाला म्हणतात, 4 लिटर दूध पाजणं, काजू नाही खात माणूस पण बैलाला काजू द्यायला लागते। म्हणजे खूपच आगळा वेगळा हा विषय आहे की ज्या प्रकारे त्याला पालन पोषण करण्यासाठी म्हणजे घी आणि दूध त्याला सर्व दिला जाते, जेणेकरून लाखो रुपयांची शर्यत जिंकणार आपले जे बैल आहे। या सनातन हिंदू धर्मामध्ये बैलाची गायीची पूजा केल्या जाते आणि भारत हा देश हा सनातन संस्कृतीचा देश आहे। येथे ज्या प्रकारे केंद्र शासनाने गौवंशावर बंदी आणली, गौवंश हत्यावर बंदी आणली आहे, निश्चितच ज्याचं पालन पोषण करणारी हे लोक आहे। अजून कोण बोलणार, काय म्हणणार तुम्ही? विशेष म्हणजे बहिरममध्ये हिंदू मुस्लिम सर्व जे लोक आहेत ते एक साथ मिळून हा सराव करत आहे। कोणत्याच प्रकारचं असं वातावरण इथे दूषित झालेलं नाही आहे। आपल्यासोबत अजून एक भैया, क्या नाम है आपका? तौहीद है मेरा नाम। मैं अचलपुर रहता हूँ। यहाँ पे हम हिंदू मुस्लिम एक संगत रहते हैं, कोई भेदभाव नहीं कोई चीज़ में। या पट में भी जाते हैं हम तो एक साथ में रहते भाई की तरह, और जो भी जैसा किसी को मुश्किल रही तो वो एक में एक साथ देते हैं। ये पट कैसा होता है? ये पट ऐसा होता है कि छोटे बड़े से हम बच्चे पालते हैं, और बच्चे पालने के बाद में उसको हम सिखाते हैं। सिखाने के बाद में उनको दूध, घी, बादाम ये खिलाते हैं। फिर जब जाके खर्चे हमारे पास से लगाए बाद में हमको गोरा भागा तो इनाम मिलता है, नहीं तो फिर बस उसको खिलाना ही पड़ता है। पिछले बार कितने मिनट में पहुंचा था यहाँ पर? पिछले बार में तो यहाँ पे 6 सेकंड 6:53 पॉइंट 6 सेकंद 93 हाँ। कितने साल से हो रहा है यहाँ? यहाँ पे तो हो रहा है 8-10 साल से हो रहा है। क्या लगता है आपको कि शासन ने कुछ ना कुछ आपको मदद करना हाँ, चाहिए? तो शासन ने ये मदद करना चाहिए कि जैसा बैल की जैसा बीमा पास करना चाहिए, धुरकरी को लिए कुछ करना चाहिए, बैलों पर कुछ लोन देना चाहिए। जैसा आते हैं बेचारे यहाँ पे, हम 1 महीने तक रहते हैं, बैलों को सिखाते हैं। सिखाने के बाद में यानी यहाँ पे खुद के पैसों से चारा खिलाते हैं, दूध पिलाते हैं, तो कुछ ना कुछ हमारे को जैसा दवाई गोली करते हैं हम, कुछ ना कुछ जैसा हमारे को लिए जैसा सरकारी डॉक्टर आना चाहिए यहाँ पे, अब कुछ हमारे लिए कुछ मदद होना, ये है बोलना। कुठंतरी बहिरममध्ये सर्जाची जोडी येणाऱ्या 21 तारखेपासून 21 जानेवारीपासून नवीन वर्षापासून इथे धावणार आहे आणि ही शर्यत बघण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील प्रेक्षकांनी आणि इथे जत्रेमध्ये येणाऱ्या लोकांनी जरूर यावं आणि इथे त्यांना सुद्धा प्रोत्साहित करावं। ज्या प्रकारे हे बैल शेतात काम करतात आणि शेतात शेतकऱ्यांना अन्न देतात, आपण अन्न आपल्याला जे भेटते ते शेतीकडून भेटतात, त्याच्यामध्ये खूप मोठा साठा बैलाचा असतो आणि शेतकरी त्याच्या मागे जे कष्ट करते कुठंतरी हा मनोरंजन शेतकऱ्यांसाठी आहे आणि शासनाने याला मदत करायला पाहिजे अशी मागणी होत आहे। राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा
याबद्दल, या शंकरपट बद्दल महाराष्ट्रात विचार करायला पाहिजे. काय म्हणतात? माझं नाव संकेत सुनीलराव शेळकीत, राहणार कारंजा बैराम. जनावरांची इथं सोय जी आहे आम्ही आमच्या पद्धतीनं तर खूप सारी करतो आहे, पण शासनाच्याकडे आमचं धोरण असं आहे का शासनानं जनावरांचा विमा मंजूर करावा आणि जनावराला लागणारे औषध उपचारासाठी शासकीय प्रथमोपचार डॉक्टरांची टीम आम्हाला द्यावी आणि आम्ही ज्या पद्धतीनं जनावरांची सोय करतो ह्या सोयीचा थोडा तरी मोबदला म्हणून आम्हाला काहीतरी लोन पास करून द्यावं ही आमची अपेक्षा. असं वाटते का तुम्हाला की जिल्हा परिषद म्हणा किंवा पंचायत समिती चांदूर बाजार फक्त इथून पैसा घेते परंतु सुविधा देत नाही, असं यावर काय म्हणणं आहे तुमचं? सुविधा आमच्या पटाच्या बाबतीत बोलण्यात झालं तर आम्ही 1 महिन्यापासून इथं आहे, आम्हाला पाण्याची उपलब्ध नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं पाणी उपलब्ध करून घेतो, आमच्या जनावरांना पाजतो. आमच्याकडे इथं चाऱ्याची उपलब्ध नाही. आता मी तर माझं गाव इथं जवळ असल्या कारणानं मी कसं पण ॲडजस्ट करू शकतो, पण इथं खूप दुरून बैलं आलेले आहेत. आज प्रॅक्टिससाठी पण तालुक्याच्या बाहेरून जोड्या इथं आलेल्या आहे. रोजच्या जोड्या येणं चालू आहे, रोजच्या जोड्या जाणं चालू आहे. आता या जनावरांची व्यवस्था ही इथं थंडीच्या वातावरणात खूप दुर्मिळ पद्धतीनं होत आहे. त्याच्यानं आता थंडी पडत आहे, खुरीची लस आहे, खुरीच्या लसीचा उपचार इथं झाला पाहिजे. इथला मेन दवाखाना करसगाव येतो का आता डॉक्टरांची टीम पण इथं झाली पाहिजे असं माझी अपेक्षा. एकूणच शासन हा महसूल घेते परंतु सुविधा मात्र देत नाही. भैरम येथे पाण्याची सुविधा नाही, म्हणजे येथील जे शेतकरी येत आहे, शेतमजूर येत आहे, त्यांना जी सुविधा मिळायला पाहिजे ती सुविधा इथे मिळत नाही आहे. जेणेकरून जिल्हा परिषद अमरावती यांच्या माध्यमातून चांदूर बाजार पंचायत समिती यांनी सुद्धा यामध्ये दखल घेऊन या शंकरपटच्या आयोजनासाठी इथे असलेल्या आणि या इथे जे निलामी होत आहे ते निलामीमध्ये व्यापारी जे जागा घेतात त्यांना सुद्धा इथे सुविधा द्यावी, विशेष म्हणजे पाण्याची सुविधा द्यावी. गुरं उपासी आहे आणि इथे कितून किती जोड्या येतात आणि किती लोक सामील होतात याच्यामध्ये तर खूप दुरून जोड्या येतात, म्हणजे मराठवाडा साईडपासून पण जोड्या येतात. बीड जिल्हा, संभाजीनगर इथून पण जोड्या येतात. तसेच आपल्या महाराष्ट्रातल्या पण खूप जोड्या येतात आणि अमरावती जिल्ह्यात तर खूपच जोड्या आहेत. MP चे तर खूप आहे. बैल येतं आपले लक्ष आणि चेतन सरावासाठी. आता पहा तुम्ही किती सेकंदामध्ये कव्हर करते ते. मी वैभव घाटोड, शिरोदगाव बंड. मी एक शेतकरी आहे. येथे बैरमच्या पटाचं आयोजन 21 तारखेपासून ते 23 जानेवारीपर्यंत केलेलं आहे. त्यासाठी जे परीक्षेसाठी पूर्वतयारी विद्यार्थ्यांना करावी लागते त्याप्रमाणे आम्ही ह्या बैलांकडून जे तयारी करायची आहे पूर्वतयारी हे आम्ही बैलांकडून आता जे सध्या सराव चालू आहे यामध्ये आम्ही जे धावपट्टीवर सराव घेत आहे हे आम्ही बैलांकडून आता सध्या घेत आहे. येथे आम्ही बैल म्हणजे आजूबाजूच्या सर्व गावातले जे चांदूर बाजार तालुक्यातले सर्व बैल आहे, अचलपूर तालुक्यातील बैल आहे आणि त्यानंतर आजूबाजूच्या तालुक्यातील बैतूल MP मधले जे बैल आहे सर्व बैल इथे आलेले आहे. त्यांचा सराव इथे सध्या चालू झालेला आहे. याच्यानंतर जे आता इथून 21 तारखेपासून जो पट चालू होणार आहे याच्यासाठी याची तयारी सर्व चालू आहे. आता जे बैलांना तयारी चालू आहे हे 21 तारखेच्या पटासाठी चालू असल्यामुळे आता जे बैलांसाठी इथं थंडीची व्यवस्थेसाठी आम्ही सध्या आलेलो आहे. इथं थंडीचे जे दिवस आहे याच्यासाठी बैलांची जे तोंडखुरी पायखुरी हे जे लसीकरण झालं पाहिजे याच्यासाठी मी शासनाकडे मदत मागण्यात इच्छुक आहे. त्या बैलांची जे सोय करा लागेल हे शासनाने करावी. इथे लसीची उपकरणं करून द्यावी. जे इथून आजूबाजूचे असलेले जे हे आहे सरकारी दवाखाने यांनी या बैलांची व्यवस्था करावी यासाठी माझी मदत मागणी आहे.